नमस्कार. आज आपण कवी ह्या विषयावर थोड्याशा गप्पा करूया. भारतामध्ये कवींना पूर्वीपासूनच खूप प्राधान्य दिलेलं आहे. कवी हे सामाजिक रचना बदलण्यामध्ये खूप मोठा त्यांचा योगदान आहे. त्यांच्या विचाराने, त्यांच्या शब्दांमध्ये खरंच जादू असते समाज परिवर्तनाची. आणि पूर्वीपासून त्यांना समाजामध्ये खूप महत्त्वसुद्धा आहे. आपण बघतो निसर्ग कवी, बालकवी, अ, कामगारांवर कविता लिहिणारे कवी, अशा बरेचसे कवी इथे प्रसिद्ध आहेत. आणि अलीकडील काळात मात्र कवी थोडेसे मंदावलेले दिसतात, थोडेसे लोप पावलेले दिसतात. तर कवी वर्ग हा जागृत व्हायला पाहिजे, कवींनी लिहायला पाहिजे आणि कुठेतरी कवींना सन्मान द्यायला पाहिजे. कथा, कविता ह्यामुळे काय होतं की सामाजिक रचना, समाजाची विचार रचना बदलायला यामुळे फार मोठा यांचा योगदान असतो. मला सुद्धा स्त्रियांवर कविता लिहायला, निसर्गावर कविता लिहायला खूप आवडतं आणि मी पण थोडंफार लिहित असते. माझा एक कविता संग्रहसुद्धा तयार होत आहे आता आणि ते प्रकाशनाला सुद्धा लवकरच जाणार आहे. तर त्यातलीच एक कविता इथे मी तुम्हाला सादर करत आहे. समजत नाही मानवाला आपण चुकलो कसे, तरीही शोधाया चालला देवाच्या पावलाचे ठसे. समजत नाही मानवाला आपण चुकलो कसे, तरीही शोधाया चालला देवाच्या पावलाचे ठसे. जाऊ पाहतो स्वर्गात, जाऊ पाहतो स्वर्गात, नसता कर्तव्याची जाण. होऊन साधू भटकतो घेत लेकराची आण. होऊन साधू भटकतो घेत लेकराची आण. मारून घे भरारी, मारून घे भरारी, अवकाश अगदी थोडा. निघुनी जाईल दूर प्राणरूपी घोडा. निघुनी जाईल दूर प्राणरूपी घोडा. रूपे अनेक त्याची, रूपे अनेक त्याची, हृदयाने न्याहाळावी. स्वप्नातही माझ्या शब्दांना जाग यावी. स्वप्नातही माझ्या शब्दांना जाग यावी.